The another plant growth hormone is gibberellin. Actually gibberellin हा plant growth promoter है. The hormone which promotes the growth, it is called as growth promoter. The gibberellin, it is a growth promoter. Actually gibberellin, it is a group of hormone. The gibberellin, it is a group of hormone. It include around 150 different types of gibberellic acids, of which the most common gibberellic acid, it is gibberellic acid 3, and this particular gibberellic acid, the group of gibberellic acid together, it is called as gibberellin. Okay, बघा gibberellins, it is a growth promoting hormone mostly present in root tip, developing seed etc. root tip मध्ये developing seed मध्ये असतो. This particular hormone, it is a growth promoting hormone. It was first isolated by Japanese scientist Kurosawa. हा पर्टिक्युलर हार्मोन जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कोणी आयसोलेट केलेला असेल तर सायंटिस्ट कुरोसावा. फ्रॉम द फंगस इज जिब्रेला फ्युजिकोराय. ॲक्च्युली जिब्रेला फ्युजिकोराय, इट इज अ फंगस, अँड फ्रॉम दिस पर्टिक्युलर फंगस कुरोसावा फॉर द फर्स्ट टाइम आयसोलेटेड दिस पर्टिक्युलर हार्मोन. दॅट हार्मोन इट इज कॉल्ड एज जिब्रेलिन. The Kurosawa observed that when rice plant is infected by Gibberella fungus, the plant show more growth, called as Bakane disease. की या पर्टिक्युलर कुरोसावाने हे ऑब्झर्व केलं की ज्या पर्टिक्युलर राईस प्लांटवर जिब्रेला फ्युजिकोराय या फंगसचं इन्फेक्शन आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये त्या प्लांटची ग्रोथ ही जास्त दिसते, म्हणजे स्टेम इलॉंगेट जास्त झालेलं दिसते. म्हणजे याचा अर्थ काय की कुरोसावा आयडेंटिफाइड फॉर द फर्स्ट टाइम दॅट दिस पर्टिक्युलर फंगस माइट बी रिस्पॉन्सिबल फॉर द increase of length of that particular plant. So Kurosawa observed that when rice plant is infected by Gibberella fungus, the plant show more growth, called as Bakane disease. The crystalline form of gibberellin were isolated by Yabuta and Sumiki in 1938 from fungus culture and named it as gibberellin. दोन सायंटिस्ट आहे याबुटा अँड सुमिकी, त्यांनी काय केलं की या पर्टिक्युलर हार्मोनला क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये मिळवलं फ्रॉम द सेम फंगस बट इन कल्चर. दॅट पर्टिक्युलर फंगस इट इज कॉल्ड एज जिब्रेला फ्युजिकोराय. लक्षात काय ठेवायचं आहे की फर्स्ट आयसोलेटेड इट इज कुरोसावा अँड क्रिस्टलाइन फॉर्म आयसोलेटेड याबुटा अँड सुमिकी. द जिब्रेलिन इज प्रोड्यूस्ड इन लीव्स, सीड्स, रूट, स्टेम टिप्स. It is a derivative of मेवॅलोनिक ॲसिड और ॲसिटिल कोएन्झाइम ए. की हा जिब्रेलिक ॲसिड जर असेल तर हा वेगवेगळ्या ठिकाणी त्या प्लांटमध्ये दिसतो. फॉर एक्झाम्पल लीव्ज आहे, सीड्स आहे, रूट आहे, स्टेम टिप्स आहे, अँड इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स और ॲसिड विच इज प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर प्लांट और दॅट पर्टिक्युलर सेल, दॅट इज कॉल्ड एज मेवॅलोनिक ॲसिड और ॲसिटिल कोएन्झाइम ए. अबाउट 150 डिफरंट टाइप्स ऑफ जिब्रेलिक ॲसिड आर नोन. आतापर्यंत जवळजवळ वेगवेगळ्या प्लांट्समध्ये 150 डिफरंट टाइप्स ऑफ जिब्रेलिक ॲसिड्स आर नोन, बट ऑफ दिस पर्टिक्युलर 150 डिफरंट टाइप्स ऑफ जिब्रेलिक ॲसिड्स, द मोस्ट कॉमन टाइप ऑफ जिब्रेलिक ॲसिड विच इज फाउंड युनिव्हर्सली, इट इज कॉल्ड एज जिब्रेलिक ॲसिड 3. बट जिब्रेलिक ॲसिड 3 इज मोस्ट कॉमन अँड ॲक्टिव्ह फॉर्म. काय आहे actually gibberellin, it is not a hormone. Gibberellin, it is a group of hormone, and that particular group, it consists of various types of that particular acids. They are called as the gibberellic acids and they are named alphanumerically. For example, gibberellic acid 1, gibberellic acid 2, gibberellic acid 3 etc. तर असे जिब्रेलिक ॲसिड आतापर्यंत वेगवेगळ्या प्लांट्समध्ये 150 डिस्कवर झालेले आहे. बट द मोस्ट कॉमन अँड मोस्ट ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ दॅट पर्टिक्युलर जिब्रेलिक ॲसिड, इट इज द जिब्रेलिक ॲसिड 3. Chemically, gibberellic acid contains gibberellin, a cyclic deuterpin with 4 isoprene units. की त्या पर्टिक्युलर जिब्रेलिनची, जिब्रेलिक ॲसिडची केमिस्ट्री माहिती करायची असेल तर दॅट पर्टिक्युलर जिब्रेलिक ॲसिड दॅट कंटेन गिबेरलिन, अ सायक्लिक deuterpin with 4 isoprene units. आता आपल्याला या जिब्रेलिक ॲसिडला माहिती झालं की दिस पर्टिक्युलर जिब्रेलिक ॲसिड नथिंग बट इट इज अ ग्रोथ हार्मोन और इट इज अ ग्रोथ प्रमोटर. तर त्या पर्टिक्युलर ग्रोथ प्रमोटरचे म्हणजे जिब्रेलिक ॲसिडचे त्या प्लांटमध्ये काय युजेस होतात, म्हणजे ते प्लांट त्या जिब्रेलिक ॲसिडचा काय यूज करून घेते, आणि आपण जर त्या पर्टिक्युलर जिब्रेलिक ॲसिडला मिळवलं असेल, आयसोलेट केलेलं असेल आणि आपण जर स्प्रे केलं असेल, अप्लाय केलं असेल तर त्याची इफेक्ट्स काय दिसतात. सो दॅट इज द पार्ट दॅट इज कॉल्ड एज physiological effects of gibberellic acid and practical applications of gibberellic acid. The first thing is gibberellic acid breaks the dormancy of the buds. Yes, because this particular gibberellic acid, it is a
Growth promoter, this particular gibberellic acid, for example, if it is applied to the seed, that particular gibberellic acid, it breaks the dormancy. Actually dormancy एखाद्या सीड मध्ये असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर सीड मध्ये इनिबिटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे. पण त्याच पर्टिक्युलर सीडला जर प्रमोटर आपण दिला तर नॅचरली त्या पर्टिक्युलर सीडची डॉर्मन्सी ब्रेक होईल, सीड जर्मिनेट होईल. सो दॅट इज द फर्स्ट थिंग, दॅट इज कॉल्ड एज जिब्रेलिक ऍसिड ब्रेक्स द डॉर्मन्सी ऑफ द सीड बर्ड्स. It promotes germination of the seeds in barley, wheat, etc. Yes, की wheat आहे, बार्ली आहे, या पर्टिक्युलर प्लांटच्या सीड्स मध्ये पुन्हा डॉर्मन्सी ब्रेक करून जर्मिनेशन जर प्रमोट करायचं असेल तर दिस पर्टिक्युलर ऍसिड इट इज अगेन इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड एज जिब्रेलिक ऍसिड. It promotes stem elongation. Yes, this is the main important feature of this particular gibberellic acid, that this particular gibberellic acid, it is produced in zone of cell division, but it when moved to the zone of elongation, this particular gibberellic acid, it is responsible for the elongation of the length of the stem. It also promotes bolting. Yes, this is again another important feature of this particular gibberellic acid, that this particular gibberellic acid, it promotes bolting, that is elongation of internodes in plants with rosette habit. For example, beet आहे, cabbage आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता मी इथे समजावून सांगतो की स्पिनाच आहे किंवा मग कॅबेज आहे. आपल्याला हे पर्टिक्युलर प्लांट जर नेचरमध्ये पाहतो म्हटलं तर हे ड्वार्फ प्लांट्स आहे. पण या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये जर आपण जिब्रेलिक, या प्लांट्सला जर आपण जिब्रेलिक ऍसिड स्प्रे केला तर या पर्टिक्युलर प्लांट्समधला जो इंटरनोड जो शॉर्ट आहे तो इमिजिएटली फास्ट ग्रो होतो आणि त्या पर्टिक्युलर प्लांटची हाईट वाढते. दिस पर्टिक्युलर फिनॉमिना इट इज कॉल्ड एज बोल्टिंग. सो दिस पर्टिक्युलर जिब्रेलिक ऍसिड इट प्रमोट्स बोल्टिंग. म्हणजे जर ते पर्टिक्युलर प्लांट जेनेटिकली डॉर्फ असेल आणि त्या पर्टिक्युलर प्लांटला आपण जिब्रेलिक ऍसिड स्प्रे केलं असेल किंवा अप्लाय केलेलं असेल तर दॅट पर्टिक्युलर प्लांट इट इन्क्रीजेस द लेंथ, दॅट इज कॉल्ड एज बोल्टिंग. द अनदर इज इट कॉजेस पार्थिनोकार्पी इन टोमॅटो, ऍपल, पियर एक्सेट्रा. हे टोमॅटो आहे, ऍपल आहे, पियर आहे, या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये दिस पर्टिक्युलर जिब्रेलिक ऍसिड इट मे प्रमोट ऑर इट प्रमोट्स द पार्थिनोकार्पी. तुम्हाला पार्थिनोकार्पी कळते काय? The process of formation of fruits without the act of fertilization, it is called as पार्थिनोकार्पी. म्हणजे इनडायरेक्टली एखादं प्लांट आहे, टोमॅटो प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये आपल्याला सीड नको आहे, म्हणजे पार्थिनोकार्पी मधून तयार झालेलं फ्रूट पाहिजे आहे. मग त्या पर्टिक्युलर प्लांटच्या फ्लावरिंगच्या वेळेस आपण जिब्रेलिक ऍसिड जर स्प्रे केलं तर इनडायरेक्टली देर इज नो फर्टिलायझेशन, डायरेक्टली ओव्हर इज कन्व्हर्टेड इन टू द फ्रूट. म्हणजे फर्टिलायझेशनच होत नसेल तर सीड तयार होणार नाही, पण ओव्हरीचं कन्व्हर्शन फ्रूटमध्ये होईल. सच पर्टिक्युलर फ्रूट, सीडलेस फ्रूट, इट इज कॉल्ड एज पार्थिनोकार्पस फ्रूट. Another, it promotes flowering in the long day plants under short day conditions. This is again another important feature of this particular gibberellic acid, that this particular gibberellic acid it promotes flowering in long day plants under short day conditions. की समजा फॉर एक्झाम्पल काही प्लांट्स आहे विंटरच्या वेळेस फ्लावरिंगला येतात, लॉंग डे प्लांट्स आहे आणि लॉंग डे प्लांट्स लॉंग डे म्हणजे समर कंडिशनला फ्लावर प्रोड्यूस करतात आणि त्या पर्टिक्युलर प्लांटला जर आपल्याला विंटर कंडिशनमध्ये फ्लावर जर पाहिजे असेल, म्हणजे आताच्या कंडिशनमध्ये पाहिजे असेल विंटर कंडिशनमध्ये, तर इनडायरेक्टली दिस पर्टिक्युलर प्लांट्स इफ दे आर स्प्रेड विथ जिब्रेलिक ऍसिड, दिस पर्टिक्युलर प्लांट जिब्रेलिक ऍसिड प्रमोट फ्लावरिंग इन लॉंग डे प्लांट्स अंडर शॉर्ट डे कंडिशन्स. म्हणजे लॉंग डे प्लांट्स आहे पण शॉर्ट डे कंडिशन्स मध्ये त्या पर्टिक्युलर प्लांट्सला फ्लावरिंग येईल. त्यानंतर it is used to increase the size of fruits and bunch length in the grapes. Yes, this is again another important characteristic feature of this particular gibberellic acid, that this particular gibberellic acid it increases the size of the fruit in grapes as well as it increases the length of the grape bunch. की त्या ग्रेप्स मधला जो बंच आहे तो जर शॉर्ट येत असेल तर इनडायरेक्टली जिब्रेलिक ऍसिड त्या प्लांटवर आपण स्प्रे केला तर बंच पण लांब होईल आणि फ्रूट साईज पण इन्क्रीज होईल. Another, the gibberellic acid when applied to genetically dwarf plants like maize, the stem elongates rapidly and acquire normal tall height of the plant. Important आहे कारण हा जो जिब्रेलिक ऍसिड आहे, सपोज फॉर एक्झाम्पल मेज प्लांट्स आहे आणि जर ते जेनेटिकली डॉर्फ आहे, आपण त्या पर्टिक्युलर प्लांट्सला टॉल करतो असं म्हटलं, जेनेटिक्स त्या पर्टिक्युलर प्लांटचं बदलणार नाही, पण there is stem elongation in that particular maize plant so that that particular plant it attains the height of normal maize plant, that is called as gibberellic acid. The another application of gibberellic acid overcomes the requirement of the vernalization. Yes, vernalization म्हणजे काय? गिव्हिंग
chilling treatment, cold treatment to the seed which overcomes the dormancy, which breaks the dormancy, that is called as vernalization. की काही असे प्लांट्स आहे की ज्या पर्टिक्युलर प्लांटचे सीड्स आहे, सीड्स तयार झाल्यानंतर त्या पर्टिक्युलर सीडला कोल्ड ट्रीटमेंट द्यावं लागते पाहिजे, त्याला काय म्हणतात वर्नलायझेशन. पण हे जर वर्नलायझेशन अवॉइड करायचं असेल तर इफ दॅट पर्टिक्युलर सीड्स आर डिप्ड इन अ सोल्युशन ऑफ जिब्रेलिक ऍसिड, दॅट पर्टिक्युलर जिब्रेलिक ऍसिड ओव्हरकम्स द effect of vernalization. Indirectly, that particular seeds, for example, if they are dipped in a solution of gibberellic acid and if they are kept in the soil, immediately they undergo germination. Now, another, gibberellic acid inhibits the growth of the root. Yes, the characteristic feature of this particular gibberellic acid is that this particular gibberellic acid is responsible for stem elongation, but it inhibits the growth of the root. Another, gibberellic acid delays the senescence and prevents the abscission. Prevents the abscission. Yeah, particular gibberellic acid, being this particular gibberellic acid, it is a growth promoter. It delays the senescence and it prevents the abscission. The premature fall of plant part, the premature fall of plant part, it is called as abscission, and the mature fall of plant part, it is called as a senescence. म्हणजे एखादा पर्टिक्युलर प्लांटचा पार्ट आहे तो प्री मॅच्युअर जर गळून पडत असेल तर त्याला ॲप्सिशन म्हणतो आपण, ते प्रिव्हेंट होईल. किंवा एखादा मॅच्युअर प्लांट पार्ट आहे त्या पर्टिक्युलर प्लांटचा, तो जर आपल्याला फॉर एक्झाम्पल त्या प्लांटला राहायला पाहिजे असं जर असेल तर त्या पर्टिक्युलर प्लांटवर जिब्रेलिक ऍसिड स्प्रे करावं लागेल. Another, the gibberellic acid breaks the dormancy of seed and hastens the germination. आपण मगाशीच बोललो की this particular gibberellic acid, being it is a growth promoter, it breaks the dormancy and it increases the speed of germination. Another, application of gibberellic acid causes production of male flowers on female plant. Plant कसा आहे तर फिमेल आहे, म्हणजे युनिसेक्झुअल प्लांट आहे, फिमेल प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटला फ्लॉवर येणार आहे, फ्लॉवरमध्ये फक्त गायनोशियम राहणार आहे, म्हणजे प्लांट कसा आहे तर फिमेल आहे. पण त्या पर्टिक्युलर प्लांटवर मेलही फ्लॉवर आले पाहिजे असं काय असेल तर आपल्याला करता येईल. कसं की दॅट पर्टिक्युलर फिमेल plant, if it is spread by this particular gibberellic acid, that particular same female plant, it produces the male flowers. So these are the various practical applications and physiological effects of this particular acid. That acid, it is called as a gibberellic acid. The hormone, it is called as gibberellin. It was first isolated by Kurosawa and it is first isolated in crystalline form by Yabuta and Sumiki. So this is the hormone. That hormone, it is called as gibberellic acid or gibberellin. The another plant growth hormone is cytokinin. बघा, it is another growth promoter. की हा cytokinin पुन्हा अजून एक growth promoter आहे like auxin and gibberellin. The term cytokinin was coined by Lytham. की ही cytokinin term जर असेल तर सगळ्यात पहिल्यांदा यूज किंवा कॉइन कोणी केलेली असेल तर सायंटिस्टचं नेम आहे लिथम. The first cytokinin was discovered by Skoog and Miller in 1954 from Nicotiana tabacum culture. Nicotiana tabacum, it is the scientific name of tobacco. की या पर्टिक्युलर प्लांटचं कल्चर करताना सगळ्यात पहिल्यांदा त्या पर्टिक्युलर स्कूग अँड मिलरला 1954 मध्ये हा पर्टिक्युलर सायटोकायनिन डिस्कवर करता आला. The first cytokinin was discovered by Skoog and Miller in 1954 from Nicotiana tabacum culture and named that particular substance from that particular culture of tobacco plant, it is kinetin. की त्या पर्टिक्युलर सबस्टन्सला की जो कल्चरमध्ये त्यांना दिसला, that particular cytokinin, it is named by Skoog and Miller is kinetin. They observed it from coconut milk and degraded herring sperm. त्यांना त्या कल्चरच्या वेळेस कोकोनट मिल्क यूज करावं लागलं, हेरिंग स्पर्म यूज करावं लागले. त्या पर्टिक्युलर कल्चरच्या वेळेस हे जेव्हा यूज झाले ते सबस्टन्सेस कोकोनट मिल्क, हेरिंग स्पर्म, तर तेव्हा हा सबस्टन्स दिसला. दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स, इट इज कॉल्ड एज kinetin. Chemically, this particular kinetins or kinins, they are the 6-furfuryl amino acid. It is 6-furfuryl amino acid. Entrance साठी सगळ्यात important. The first natural cytokinin was isolated from maize by Lytham et al. Et al म्हणजे co-workers and named as zeatin. की लिथमनी सायटोकायनिन ही टर्म आपण दिली असं म्हणतो, पण त्यांनी काय केलं, ॲक्च्युली दिस पर्टिक्युलर लिथम फर्स्ट identified and isolated that particular cytokinin from maize plant and named that particular cytokinin, it is called as zeatin. So kinetin of the Skoog and Miller and zeatin of this particular Lytham, collectively it is called as cytokinin.
द सिंथेटिक सायटोकायनिन इज 6 बेंझिल ॲडेनाइन, की आता सायटोकायनिनसाठी आर्टिफिशियल सिंथेटिक पण सायटोकायनिन तयार झालेलं आहे. दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इट इज कॉल्ड ॲज 6 बेंझिल ॲडेनाइन. देर आर 7 डिफरंट सायटोकायनिन्स डिस्कवर्ड येट फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स, की वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्सला जेव्हा स्टडी केलं तेव्हा आतापर्यंत 6 डिफरंट टाइप्स ऑफ सायटोकायनिन्स आर डिस्कवर्ड. आता या सायटोकायनिनचे त्या प्लांटमध्ये काय युजेस आहे, प्लांटला काय युजेस आहे आणि आपण प्रॅक्टिकली कशी यूज करू तो पार्ट पाहायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज फिजिओलॉजिकल इफेक्ट्स अँड प्रॅक्टिकल अप्लिकेशन्स ऑफ सायटोकायनिन. नंबर 1, this particular cytokinin in that particular plant it promotes the cell division. Second, this particular cytokinin again it promotes the सेल एनलार्जमेंट, की सेलला डिवाइड करणे हे त्या सायटोकायनिनचं फंक्शन तर आहेच, पण सेलचा साईज इन्क्रीज करायचं जर असेल तर दॅट इज अगेन इम्पॉर्टंट. दॅट थिंग इट इज कॉल्ड एज सायटोकायनिन. हाय सायटोकायनिन प्रमोट्स द शूटिंग, ते कॉन्सन्ट्रेशन त्या सायटोकायनिनचं जर जास्त असेल आणि मी अप्लाय केलेलं असेल तर दॅट पर्टिक्युलर फॉर्म फास्टर शूट. A low concentration cytokinin with auxin promotes the root formation. Yes, की व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये सपोज फॉर एक्झाम्पल एखादा कट आहे आणि त्या पर्टिक्युलर कटला मला फटकन रूट तयार करून पाहिजे, then directly low concentration of cytokinin plus auxin, such particular mixture if it is given or applied to that particular cut, there is faster formation of root. Cytokinin promotes lateral growth of the buds and controls the apical dominance. Yes, apical dominance actually it is the feature of the auxin. तो auxin टिपला प्रोड्यूस होतो, त्या पर्टिक्युलर प्लांटची फक्त हाईट वाढत राहते, लॅटरल ब्रांचेस डेव्हलप होऊ देत नाही. कोण? ऑक्झिन. पण दिस पर्टिक्युलर सायटोकायनिन इट stops the apical dominance and promotes the lateral growth. म्हणजे सायटोकायनिन त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जोपर्यंत प्रोड्यूस होत नाही तोपर्यंत त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये लॅटरल ब्रांचेस डेव्हलप होत नाही. It delays the senescence and abscission. Yes, being this particular hormone, it is a growth hormone, it is a growth promoter. This prevents the process of senescence as well as the abscission. Senescence तुम्हाला कळते, that is mature fall of plant part. Aging, it is called as senescence, and abscission, the premature fall of plant part, it is called as abscission. And this was for the first time observed by Richmond and Lang. Yes. Again, it is responsible for a formation of interfascicular cambium, indirectly the secondary growth. This is again another important feature of this particular cytokinin, that this particular cytokinin is responsible for the formation of cambium in between the vascular bundles. That is called as interfascicular cambium. And when this particular interfascicular cambium is formed in that particular plant or stem or plant part, that particular plant part starts the secondary growth. The another, it breaks the dormancy and promotes the germination. Yes, simple, this particular cytokinin being it is a growth promoter, naturally the seed, if it is dormant, naturally this particular cytokinin being it is a promoter, it breaks the dormancy and hastens the process of seed germination. The another, it reverses the apical dominance. आपण आता सांगितलं की हा सायटोकायनिन जर असेल तर अपायकल डॉमिनन्स म्हणजे त्या प्लांटची फक्त हाईट वाढू देत नाही, तो त्या पर्टिक्युलर सायटोकायनिनमुळे लॅटरल ब्रांचेस पण डेव्हलप होतात. Then it induces RNA synthesis. This particular cytokinin, when it is present in that particular cell, it is responsible or it increases the speed of formation of RNA. So this is the hormone, that hormone which was studied by Litham, Skoog and Miller. That particular hormone, it is called as the cytokinin. The another plant growth hormone is ethylene. Actually ethylene, it is a gas, but that is also produced in that particular plant for the process of ripening. That's why this particular ethylene, it is popularly called as ripening hormone. It is called as ripening hormone. So it is called as fruit ripening hormone. This was created by Denny in 1924. It is found in gaseous form. तो particular hormone आहे पण gaseous form मध्ये राहतो त्या particular plant मध्ये. Gain in 1934 observed that plant naturally produced the ethylene. Gain 1934 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्व करतो की this particular ethylene, it is a gaseous hormone which is produced by that particular specific plant or plant. Cracker in 1930 proposed that ethylene is responsible for fruit ripening. Cracker नी सगळ्यात पहिल्यांदा ऑब्झर्व केलं किंवा प्रपोज केलं की ethylene, it is responsible for ripening of the fruit.
It is most widely used in compound form, and that particular compound form of that particular ethylene which is to be brought from the market, that is called as इथेफॉन. That is called as इथेफॉन. की प्लांट्स आहेत त्याचे फ्रुट्स फॉर एक्झाम्पल मॅच्युअर झाले असं वाटतंय आणि ते जर आपल्याला येलो करायचे असेल किंवा मग पिकल्यासारखे राईप झाल्यासारखे करायचे असेल तर इफ दॅट पर्टिक्युलर fruits, green fruits, if they are sprayed with the help of this substance, that is called as ithephon. There is more activity of that particular chlorophyllase enzyme, and which converts that particular green color to the yellow. That's why this particular hormone ethylene, it is called as fruit ripening hormone. It is produced in roots, shoot, apical meristem, ripening fruits, etc. शूट अपायकल मेरिस्टेम, रूट अपायकल मेरिस्टेम, फ्रूट्स मध्ये हा तयार होतो. ऍक्च्युअली दिस इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस पर्टिक्युलर हार्मोन इज दॅट दिस पर्टिक्युलर हार्मोन इथिलीन इट इज प्रोड्यूस इन द फ्रूट अँड बिकम्स ऍक्टिव्ह इन द फ्रूट. फिजियोलॉजिकल इफेक्ट्स अँड प्रॅक्टिकल अप्लिकेशन्स ऑफ द इथिलीन ऑब्झर्व करा. नंबर 1, this particular ethylene it promotes the ripening of the fruit. For example, banana, apples, mangoes, etc. या पर्टिक्युलर प्लांट्स मध्ये ह्या पर्टिक्युलर इथिलीनचा यूज जर होत असेल तर दॅट इज फॉर रायपनिंग. इट प्रमोट्स इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स. इनिशिएशन ऑफ लॅटरल रूट्स म्हणजे इनडायरेक्टली एखादं प्लांट आहे त्या पर्टिक्युलर प्लांटला लॅटरल रूट्स जर डेव्हलप होत नसेल आणि इथिलीन जर प्रोव्हाइड केलेलं असेल तर दॅट पर्टिक्युलर प्लांट इट स्टार्ट्स द फॉर्मेशन ऑफ लॅटरल रूट्स बाय द अप्लिकेशन ऑफ this substance that is called as ethylene. It breaks the dormancy of the buds and the seeds. Yes, this particular hormone, another characteristic that this particular hormone, it breaks the dormancy of buds as well as the seeds. It increases abscission in the leaves and fruits. की हा हार्मोन जर असेल तर ॲब्सिशन म्हणजे इंजुरीज होणं, म्हणजे लीफ आहे किंवा फ्रूट आहे त्याच्या बेसला असा टिश्यू तयार होतो, त्या टिश्यू तयार होतो आणि तो टिश्यू त्या पर्टिक्युलर प्लांट पार्टला रिमूव्ह करायला रिस्पॉन्सिबल बनतो. तो जो झोन असतो त्या पर्टिक्युलर फ्रूटच्या बेसला, लीफच्या बेसला, दॅट पर्टिक्युलर झोन इट इज कॉल्ड एज ॲब्सिशन झोन. सो दॅट ॲब्सिशन झोन इट इज रिस्पॉन्सिबल or it is formed by the activity of this particular substance that is called as ethylene. That's why some people say that this particular ethylene it is called as growth inhibitor. It inhibits the lateral growth and promotes the apical dominance and retards the flowering. की हा हार्मोन जर असेल तर इनडायरेक्टली त्या प्लांटची व्हर्टिकल ग्रोथ कॉज करतो म्हणजे इन्क्रीज करतो, लॅटरल ग्रोथ जर असेल तर सप्रेस करतो. ॲज वेल ॲज दिस पर्टिक्युलर हार्मोन इट रिटार्ड्स द flowering. The another thing is it increases the process of senescence. Yes, being this particular hormone it is an inhibitor. This particular hormone it increases aging, that is called as senescence. It inhibits the flowering except pineapple. की जनरली फॉर एक्झाम्पल हा हार्मोन जर तयार असेल त्या पर्टिक्युलर प्लांट मध्ये तर दिस पर्टिक्युलर हार्मोन इथिलीन इट इनहिबिट्स द फ्लॉवरिंग. द एक्सेप्शन इज पाइनएप्पल. इट कॉजेस इपिनॅस्टी. इम्पॉर्टंट आहे. It causes epinasty, that is the dropping of leaves and flowers. की त्या पर्टिक्युलर प्लांटचे लीव्ज आहे, फ्लावर्स आहे हे गळून पडणे म्हणजे ड्रॉप होणे हा हार्मोन कॉज करतो. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर हार्मोन अगेन इट इज कॉल्ड एज इनहिबिटर. इट कॉजेस अ डिग्रीनिंग ऑफ द लीव्ज इन बनाना, सिट्रस फ्रूट्स बाय इंक्रीजिंग द ऍक्टिव्हिटी ऑफ क्लोरोफिलेज एन्झाईम ऍक्टिव्हिटी. की क्लोरोफिलेज नावाचा एन्झाईम त्या लीफमध्ये फ्रूटमध्ये तयार होत असेल तर दिस पर्टिक्युलर इथिलीन हार्मोन इट ब्लीचेस दॅट पर्टिक्युलर क्लोरोफिल. नॅचरली दिस पर्टिक्युलर लीफ ऑफ द प्लांट, फ्रूट ऑफ द प्लांट इट नाउ appears yellow and that's why this particular hormone ethylene it is called as a ripening hormone or it is called as yellowing hormone. The another plant growth hormone or plant growth regulator is abscisic acid. It is a abscisic acid. Actually this particular abscisic acid it is a natural growth inhibiting hormone. Natural growth inhibiting hormone. Growth inhibitor आहे हा abscisic acid. Carnes and Adicott in 1961 to 65 observed abscisic acid as it is responsible for shedding of cotton balls due to abscissin 1 and 2. Carnes and Adicott they observe करतात की this particular plant that is called as cotton that when produce that particular ball they are if shed
The substance which is responsible for shedding of that particular cotton ball, according to Carn and Adicott, it is due to that particular substance that is called as abscissine 1 and abscissine 2. Waring in 1963 isolated abscisic acid from acer birds, which induced dormancy and named it as dormine. Acerनी सगळ्यात पहिल्यांदा त्या acer birds मधून हा substance isolate केला. That substance it is called as abscisic acid, but named that particular abscisic acid as dormine. The abscissine and dormine are collectively called as abscisic acid. Actually, abscissine हा word Carn आणि Adicottचा आहे. Dormine हा जो word हा वेरिंगचा आहे. तर या दोनही सबस्टन्सची प्रॉपर्टी जर सेम असेल तर दे आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज ABA, that is called as abscisic acid. It is produced in leaves, fruits, roots, seeds, etc. वेगवेगळ्या प्लांट्सच्या पार्टमध्ये हा सबस्टन्स तयार होतो. दॅट इज leaves, fruits, roots, seeds, etc. Chemically, this particular abscisic acid is a 15 carbon compound, and that particular 15 carbon compound, which is called as abscisic acid, the substance is a sesquiterpenoid, and is synthesized from the acid. That acid it is called as a mevalonic acid. That is called as mevalonic acid, sesquiterpenoid. फिजियोलॉजिकल इफेक्ट्स अँड प्रॅक्टिकल अप्लिकेशन्स ऑब्झर्व करा या पर्टिक्युलर ॲब्सिसिक ॲसिडची, की तो पर्टिक्युलर सबस्टन्स त्या प्लांटमध्ये कसा ते प्लांट यूज करते किंवा मग आपण कसं यूज करतो. Number 1, it promotes the abscission of leaves. Being this particular hormone, it is a growth inhibitor. This is responsible for the formation of abscission zone, and due to formation of that particular abscission zone or injury zone to the plant part, that particular plant part, it fall from the parental plant, that is called as abscission. It promotes dormancy in birds and seeds. Yes, being this particular again hormone, it is inhibitor. It promotes the dormancy. It accelerates the senescence of leaves, flowers and fruits. पुन्हा अजून तेच आहे. Premature fall of plant part, it is called as abscission, and mature fall of plant part, it is called as the senescence. मग आता ॲब्सिशन आणि सिनेसन्स दोन्ही गोष्टी इनिबिशनच्या आहे, म्हणून दिस पर्टिक्युलर ॲब्सिसिक ॲसिड इट प्रमोट्स ॲब्सिशन as well as it promotes senescence. The another is it delays and inhibits the cell division, cell elongation, and suppresses the activity of the cambium. Yes, being this particular hormone, again it is growth inhibitor. This particular hormone, abscisic acid, it delays the process of cell division as well as cell elongation, and indirectly that suppresses the activity of the cambium. आणि कॅम्बियमची ऍक्टिव्हिटी जर सप्रेस झाली तर त्या पर्टिक्युलर प्लांटची प्रॉपर नॉर्मल ग्रोथ होणार नाही. दॅट्स व्हाय दिस पर्टिक्युलर ॲब्सिसिक ॲसिड इट इज ग्रोथ इनिबिटर. इट कॉजेस इफ्लक्स म्हणजे बाहेर निघणे. इट कॉजेस इफ्लक्स ऑफ पोटॅशियम आयन्स फ्रॉम गार्ड सेल्स ऑफ स्टोमॅटा विच रिझल्ट्स इन क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटा, दॅट इज कॉल्ड एज अँटी ट्रान्सपरंट. की हा ॲब्सिसिक ॲसिड त्या गार्ड सेलमध्ये जर असेल, लीफमध्ये जर असेल, indirectly this particular abscisic acid it causes the elimination of potassium ions or efflux of potassium ions from guard cells to the subsidiary cells, so that that particular stomata it get closed. That's why this abscisic acid, when it works for closing of stomata, that is called as anti-transparent. Again, it acts as stress hormone as plant can withstand in adverse environmental conditions due to abscisic acid. Yes, this is again another important feature, की जर एखादा प्लांट स्ट्रेस मध्ये ग्रो होत असेल, त्या पर्टिक्युलर प्लांटला फेवरेबल कंडिशन्स अवेलेबल नसेल, तर दिस पर्टिक्युलर ॲब्सिसिक ॲसिड इट स्टॉप्स or it lowers the speed of metabolic activities which are taking place in that particular plant. That's why this particular abscisic acid it is called as stress hormone. The another is it inhibits flowering in long day plants but stimulates flowering in short day plants. की short day एखादा winter plant असेल तर त्या particular winter plant मध्ये हा abscisic acid flowering stimulate करतो, म्हणजे increase करतो. But same abscisic acid in long day plant it inhibits the flowering. So it inhibits the flowering in the long day plants but stimulates the flowering in short day plants. So these are the hormones which controls the various activities in that particular plant. These particular hormones, when they are produced by the plant, they are called as the phytohormones or they are called as plant growth regulators. They are of two different types. They are the plant growth promoters and plant growth inhibitors. The auxin, gibberellin, cytokinin,
They are called as plant growth promoters. And the ethylene abscisic acid, they are called as plant growth inhibitors. So these are called as plant growth hormones or phytohormones.